आणि याच निवडणुकीच्या निमित्तानं बिहारच्या राजकारणामध्ये सुद्धा प्रचंड उलथापालथ झाली। बिहारच्या राजकारणात अमूलाग्र बदल होतोय आणि याचं कारण आहे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं पर्व आता संपल्यात जमाय। नितीश कुमार यांनी आज राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरून या चर्चेला पुष्टी दिली आहे। 2005 मध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री झाले, त्यानंतर काही महिन्यांचा अपवाद वगळला तर जवळपास 20 वर्ष नितीश कुमार हेच बिहारचं नेतृत्व करतात। त्यांच्यासोबत अनेक मंत्र्यांनी काम केलं, काहींना पुन्हा संधी मिळाली, काहींनी राजकीय निवृत्ती घेतली। एवढंच नाही तर 2014 साली केंद्रात भाजपची सत्ता आली, नंतर मोदी 2 वेळा पंतप्रधान बनले। हे सगळं घडत असताना बिहारमध्ये एकच व्यक्ती मुख्यमंत्रीपदी होती आणि ती म्हणजे नितीश कुमार। 2025 च्या विधानसभा निवडणुकीनंतर नितीश पुन्हा मुख्यमंत्री बनले, पण निवडणुकीच्या काही काळ आधीपासूनच त्यांच्यावर वयाचा परिणाम जाणवत होता। 10 वेळा बिहारचे मुख्यमंत्री राहिलेल्या नितीश कुमार यांची कारकीर्द संपत आली आहे हे अनेकांच्या लक्षात आलं होतं, पण निवडणुकीआधी निवृत्त होणं यात जोखीम होती। म्हणून मग आता म्हणजे निवडणूक झाल्यावर 4 महिन्यांनी बिहारमध्ये एनडीए मध्ये अंतर्गत सत्तापालट सुरू आहे। त्यांच्या जागी जेडीयूचा नव्हे तर भाजपचा मुख्यमंत्री होणार हेही जवळपास निश्चित मानलं जाते। ही संधी कुणाला मिळणार याबद्दल मात्र सस्पेन्स कायम आहे। आणि बिहारच्या राजकारणाचं विश्लेषण नेमकं कसं करता येतंय पाहूयात। 2020 ला विधानसभा निवडणुकीत भाजपनं जेडीयू पेक्षा जास्त जागा जिंकल्या होत्या। मात्र आधी शब्द दिल्यामुळे भाजपनं नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्रीपद दिलं, कारण 2019 मध्ये याच मुद्द्यावरून महाराष्ट्रात भाजपला सत्ता मिळाली नव्हती। 2025 च्या निवडणुकीतही भाजपचं संख्याबळ जेडीयू पेक्षा जास्त होतं। जनतेमध्ये नाराजी नको म्हणून मुख्यमंत्रीपद हे नितीश कुमार यांच्याकडे सोपवण्यात आलं। गेल्या अनेक महिन्यांपासून वृद्धापकाळाचे परिणाम नितीश कुमार यांच्यावर दिसू लागले होते। आजूबाजूला काय सुरू आहे हे नितीश कुमार यांना अनेकदा लवकर कळत नाही अशा चर्चा होत्या। यातली दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे नितीश कुमार यांच्या व्यतिरिक्त जनता दल युनायटेडकडे मोठा चेहरा नाहीये। तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे बिहारमध्ये याआधी कधीही भाजपचा मुख्यमंत्री झाला नाहीये। म्हणून राज्यसभा सदस्यत्वाचा मान देऊन नितीश कुमार यांना पद सोडण्यात सांगण्यात आल्याची चर्चा आहे। आणि बिहारचे नवे मुख्यमंत्री कोण याचीही जोरदार चर्चा सुरू आहे। सध्या उपमुख्यमंत्री असलेले सम्राट चौधरी यांच्या नावाची सर्वात जास्त चर्चा आहे। सम्राट चौधरी आहेत कोण यावर एक नजर टाकूया। कोयरी कुशवा समाजात त्यांचा जन्म झालाय। बिहारमध्ये भाजपचा मोठा ओबीसी चेहरा अशी सम्राट चौधरी यांची ओळख आहे। वडील शकुनी चौधरी सलग 7 वेळा आमदार होते आणि खासदारही होते। बिहारच्या तारापूर मतदारसंघामधून त्यांच्या आई पार्वती देवी याही एकदा आमदार झाल्या होत्या। 1990 च्या दशकात राष्ट्रीय जनता दल मधून राजकीय कारकिर्दीला त्यांनी सुरुवात केली। 1999 मध्ये राबडी देवी यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना कृषी खात्याची जबाबदारी देण्यात आली होती। 2014 मध्ये आरजेडीच्या 13 आमदारांसह सम्राट चौधरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। भाजपकडून लगेचच विधान परिषदेमध्ये त्यांना संधी दिली गेली। 2022 मध्ये नितीश कुमार यांनी एनडीएची साथ सोडली आणि विधान परिषदेमध्ये ते विरोधी पक्षनेते झाले। मार्च 2023 ते जुलै 2024 या काळात बिहार भाजपचे ते प्रदेश अध्यक्ष झाले। 2025 मध्ये तारापूर मतदारसंघातून ते पहिल्यांदा विधानसभेचे आमदार बनले। 2025 मध्ये बिहारच्या उपमुख्यमंत्रीपदी आणि गृहमंत्रीपदी सम्राट चौधरी विराजमान झाले।
प्रशासनावर पकड, पक्षात चांगली प्रतिमा, मेहनती नेते अशी त्यांची ओळख आहे.